यात जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष सुटल्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। व्यवहारात कुठेही त्यांचं नाव किंवा स्वाक्षरी नाही असं खारगे समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटलंय। खारगे समितीच्या अहवालामधील हा निष्कर्ष समोर आल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पुण्यामधील मुंढवा येथील जमीन खरेदी गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याचं महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे समितीच्या अहवालामधून स्पष्ट झाल्याची माहिती मिळते। या व्यवहारामध्ये नाव किंवा स्वाक्षरी नसल्यामुळे पार्थ पवार यांना निर्दोष त्यांची मुक्तता होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे का? संपूर्ण पुण्यातलं जे प्रकरण आहे ते वाद झाल्यानंतर महसूल अतिरिक्त मुख्य सचिव खरगे यांची एक समिती गठीत केली। त्याला 2दा एक्सटेन्शन दिलं गेलं, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार खरगे कमिटीने पार्थ पवारांना निर्दोष ठेवल्याचं दिसून येत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये मुळात जो व्यवहार केला गेलेला आहे ते तेजवानी यांच्या शीतल तेजवानी आणि तिच्या संबंधित जी कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे तिला दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये तेजवानी दोषी दिसतात असं सांगण्यात आलेलं आहे। पार्थ पवार यांची कन्सल्ट घेतली होती आणि अर्थात त्यांना ती पूर्वकल्पना नव्हती अशा स्वरूपाचा एक रिपोर्ट सादर केला गेला जातो असं म्हटलं जातं आणि या रिपोर्टमध्ये पार्थ पवारांना जवळपास क्लीन चिट आहे असं म्हटलं जातं। दुसरीकडे जी एम&ए कंपनी आहे या एम&ए कंपनीला जवळपास 21 कोटी रुपयाचा दंड मात्र शासनास भरावा लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने या गोष्टी झालेल्या आहेत आणि शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यावरनं अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं गेलेलं आहे। यावरनं स्पष्ट आहे की यापूर्वी स्थानिक पातळीवर मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने जे रिपोर्ट दिले होते त्यामध्ये सुद्धा पार्थ यांना निर्दोष ठरवण्यात आलं होतं। आता सुद्धा खरगे कमिटीच्या रिपोर्टनुसार जे काही समोर माहिती येते त्यानुसार पार्थ पवारांना या प्रकरणात सुद्धा क्लीन चिट मिळाल्याचं म्हटलं जातं। यावरून जवळपास स्पष्ट आहे की पार्थ पवारांवर जे थेट आरोप केले जात होते त्याच्यामध्ये त्यांना निर्दोषत्व दिलं जात आहे आणि कदाचित जी चर्चा जोरदार राजकीय वर्तुळात सुरू आहे की राज्यसभेची वर्णी पार्थ पवारांची लागणार आहे। तत्पूर्वी या क्लीन चिट देण्याचे जे प्रकरण आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत। यावरनं भाजपला उद्या विरोध असण्याचं काही कारण नसेल आणि कुठे ना कुठेतरी पार्थ पवारांना राज्यसभावर जाण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होण्याची शक्यता या माध्यमातून जवळपास दिसून येताना दिसते। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।